नमस्कार, मी रेणुका मम्मीज फूड अँड किचन मध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजपर्यंत आपण वेगवेगळ्या रेसिपी बघितलेल्या आहेत। तर आपण आता मस्त से छान केसांना लांब करण्यासाठी तेल बनवणार आहोत। तर त्यासाठी मी घेतलेले आहेत 2 पॅराशूट तेलचे बॉटल आणि छान असे आपण गणपती बाप्पाला वाहतो ते जास्वंदाचे फुलं, जास्वंदाची पानं, ताजा फ्रेश असा कढीपत्ता आणि अल्वेरा असे छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत। 2 मोठे कांदे, अद्रकचेही त्याच पद्धतीने कट करून घेतलेल्या आणि 15 ते 20 यामध्ये मी लवंग घेतलेले आहेत। इथे मी कलोंजी घेतलेली आहे आणि मेथीचे दाणे, कलोंजी आणि मेथीचे दाणे आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहेत। तर 2 मी 250 ग्रॅमच्या बॉटलला म्हणजेच 500 ग्रॅम तेल घेतलेले आहे। तर त्या पद्धतीने आपल्याला एवढे साहित्य घ्यायचे आहे। तर टोटल आपल्याला मोजून 10 साहित्य टाकून यामध्ये आपल्याला हे आयुर्वेदिक मस्त असे केसांसाठी तेल बनवायचे आहे। तर एक अशा पद्धतीने आपण मोठी कढई घेतलेली आहे। कढई आपल्याला थोडी छान अशी मोकळी घ्यायची आहे आणि त्यामध्ये तेल आपल्याला घालून घ्यायचे आहे। तेल थोडे व्यवस्थित कोमट व्हायला लागले की त्यातच आपल्याला आता नंबर वाईज एक एक जिन्नस टाकून घ्यायचे आहे। तर सर्वात आधी मी कांदे घालून घेतले, त्यानंतर कोरफड, त्यानंतर अद्रक। ज्या पदार्थांमध्ये जास्त मॉइश्चर असतं ते आपण आपल्याला आधी घालून घ्यायचे आहे। त्यानंतर मी आता भरपूर असा मस्त ताजा फ्रेश हिरवागार कढीपत्ताही घालून घेतला आणि त्यासोबतच जास्वंदाचे पानही। त्यानंतर आपल्याला घालून घ्यायचे आहे छान असे मस्त फ्रेश वाले जास्वंदाचे फुलं। जास्वंदाचे फुलं जास्तीचे असले तरी चालणार आहेत। अशा पद्धतीने मस्त आपल्याला आता 5 ते 7 मिनिटभर हाय फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करत हे तेल छान अशी उकळी आणून घ्यायची आहे। नंतर आपल्याला मेथी दाणे आणि कलोंजी घालून घ्यायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला लवंगही घालून घ्यायची आहे। तर आता 5 ते 7 मिनिटभर व्यवस्थित असे हाय फ्लेमवरती गॅस ठेवून अधूनमधून अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करत राहायचे आहे। तर आपल्याला आता डोक्यामध्ये कोंडा असतो किंवा केसांना फाटे फुटतात किंवा आता लवकरच केस पांढरे होतात किंवा कोणाकोणाचे केस वाढायलाही मदत होत नाही, तर त्यासाठी अतिशय असे आयुर्वेदिक पद्धतीने आज आपण हे मस्त असे घरच्या घरी छान असे सर्व ताजे जिन्नस घालून मस्त असे हे तेल बनवणार आहे। तर आता 5 ते 7 मिनिटांमध्ये आपल्याला गॅस मंद आचेवरती करायचा आहे आणि पुन्हा आपल्याला 10 ते 15 मिनिटभर व्यवस्थित असे हे मंद आचेवरती छान असे कांदे लालसर होईपर्यंत व्यवस्थित असे हे तेल मस्त असे उकळून घ्यायचे आहे। तर मम्मीज फूड अँड किचन वरती आपण आजपर्यंत भरपूर अशा खाण्याचे पदार्थ बघितलेले आहेत, पण आज आपण बनवलेले आहे केसांना लावण्यासाठी तेल। कारण आपण जेवढे आपल्याला खाण्यासाठी व्यवस्थित हवे असते त्याच पद्धतीने आपल्या स्त्रियांचे केस लांब असले की स्त्रिया दिसायलाही मस्त अशा सुंदर दिसतात। तर आपण आता हे गॅस बंद केलेला आहे। टोटल आपल्याला 30 मिनिटभर आपण हे मंद आचेवरती छान असे तेल मस्त असे उकळून घेतलेले आहे। तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला 30 मिनिट लागलेले आहेत। आता आपण हे तेल मस्त असे शांत झाल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि 2 दिवस असेच मस्त असे सर्व जिन्नस त्यामध्ये गावरान भाषेमध्ये सांगायचं म्हटलं म्हणजे सर्व जिन्नस त्यामध्ये अर्क उतरेपर्यंत मस्त हे 2 दिवस तेल असेच राहू द्यायचे आहे। 2 दिवसानंतर मस्त असा काचेचा जार घ्यायचा आहे आणि एक स्वच्छ अशी चाळण घ्यायची आहे आणि आपल्याला मस्त असे चमच्याने सर्व जिन्नस साईडला काढत व्यवस्थित असे हे तेल गाळून घ्यायचे आहे। तेल गाळून घेतल्यानंतर आपल्याला आठवड्यातनं हे तेल 2 वेळा लावायचे आहे आणि 2 वेळा लावल्यानंतर रात्रभर आधी लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला शॅम्पू करायचा आहे, म्हणजेच आपल्या केसांना भरपूर असा इफेक्ट होतो आणि टोटल माझ्या केसांना 3 महिन्यामध्ये खूपच छान असा फरक पडलेला आहे। तर सुरुवातीलाच मी जो फोटो दाखवलेला आहे त्यामध्येच तुम्हाला कळालेही असेल की मस्त असा माझ्या केसांना 3 महिन्यामध्ये किती फरक पडलेला आहे। तर अशाच रेसिपी बघण्यासाठी मम्मीज फूड अँड किचन